द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला फसविणाऱ्या व्यापाऱ्याला 1 वर्षाचा कारावास, 13,31,000ची भरपाई. धनादेश हरवला, हा बचाव फेटाळला. सोलापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळाला अखेर न्याय. द्राक्ष खरेदी विक्री व्यवहारातील 9,90,000 रुपयांचा धनादेश बाउन्स झाल्याप्रकरणी सोलापूर येथील न्यायदंड अधिकारी न्यायालयाने व्यापारी परमेश्वर दत्तात्रय कोरे, राहणार नानस, तालुका उत्तर सोलापूर यांना परक्राम्य सलेख अधिनियमाच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवत 1 वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय फिर्यादी रमेश वामन अवताडे, राहणार विरवडे, तालुका मोहोळ यांना 13,31,500 रुपयांची नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयीन नोंदणीनुसार एप्रिल ते मे 2020 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून 22,38,194 रुपयांचा द्राक्षमाल खरेदी केला होता. त्यापैकी 12,48,194 रुपये अदा करण्यात आले. मात्र उर्वरित 9,90,000 रुपयांसाठी आरोपीने दिलेला धनादेश बँकेत सादर केल्यानंतर पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर या कारणास्तव अनादरित झाला. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न मिळाल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान आरोपीने संबंधित धनादेश हरविल्याचा तसेच फिर्यादीने धनादेशाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव केला. मात्र साक्षीदाराचे जबाब, बँकेचे दस्तऐवज, धनादेशाशी संबंधित पुरावे आणि घटनाक्रमाचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा बचाव अविश्वसनीय ठरविला. द्राक्ष व्यवहार झाला होता आणि उर्वरित देय रकमेच्या परतफेडीसाठीच धनादेश देण्यात आला होता, हे फिर्यादीने सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने आरोपीस 1 वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 357(3) अन्वये फिर्यादीस 13,31,500 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. ही रक्कम 1 महिन्याच्या आत अदा न केल्यास आरोपीस अतिरिक्त 1 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पहा यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना द्राक्ष उत्पादक शेतकरी रमेश अवताडे काय म्हणाले. सर, काय सांगाल? एकंदरीत न्यायालयीन लढाई होती, आज निकाल लागलाय, तुम्ही जिंकलात, काय पार्श्वभूमी होती आणि काय सांगाल एकंदरीत? मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन अवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी द्राक्ष बाग लावून जवळजवळ 13-14 वर्ष झाले. तर आजपर्यंत मला एवढा मोठा अनुभव आलेला नव्हता. एवढा मोठा अनुभव आल्यामुळं इथं आपली भेट व्हावी अशी झालेली आहे. आणि मला परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर जिल्हा, तिथलं द्राक्ष व्यापारी त्याने 2017-18 मध्ये माझा द्राक्ष माल घेऊन जाऊन माझ्यावरती विश्वास संपादन करून 19 साली माझा द्राक्ष माल त्यांनी घेऊन जाऊन त्यावेळेस 9,90,000चा त्यांनी मला चेक दिला आणि त्यांनी मला सांगितलं की हा चेक टाका. मी सांगितल्यानंतर आणि त्यावेळेस चेक टाकल्यानंतर बॉन्ड्स झाला. चेक बॉन्ड्स झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो नान्नज गावामध्ये परमेश्वर दत्तात्रय कोरे यांच्याकडे. तर तिथं गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बाबा चेक बॉन्ड्स झालेलं आहे, मला माझी रक्कम दे बाबा. म्हटलं आता काय, आम्ही पण शेती करतो, कष्ट एवढं मोठं करावं लागतं आम्हाला, नवरा बायकोंना वगैरे लेकरांना. तर त्याने काय नाही देत नाही म्हणला आणि भांडण करायला लागला, अंगावरती आला, उड्या मारायला लागला. म्हणजे त्याची भूमिका फार आक्रमक दिसली. त्याच्यानंतर मी काय आपण तिथून डायरेक्ट चेक घेऊन वकिलांकडे गेलो. वकिलांकडे गेल्यानंतर मग निलेश जोशी सर, सोलापूरचे वकील साहेब आहेत, त्याने मग मला मार्गदर्शन केलं. मी पूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आणि तिथून पुढं मग माझी कोर्टाची पायरी चालू झाली. आणि मग कोर्टामध्ये आता 9,90,000चा चेक परमेश्वर दत्तात्रय कोरे यांनी मला दिलेला होता. तर त्याची बँक व्याजदराने म्हणून मला कोर्टाने 13,31,500 रुपये मला द्यायची असं सांगितलेलं आहे. आणि ही रक्कम 1 वर्षाची जेल पण त्याला झालेली आहे. 13,31,500 रुपये द्यायचं आणि 1 वर्षाची जेल.
आणि या 1 महिन्यामध्ये ही रक्कम दिली तर बरं, नाही तर 1 महिन्याची जेल त्यांना वाढीव झालेली आहे. परमेश्वर दत्तात्रय कोरे नान्नज. आम्हाला सांगा, ही प्रक्रिया कधी चालू झाली, सुरुवातीचा दिवस कोणता आणि निकाल कधी लागला? ही प्रक्रिया म्हणजे कोर्टात जाण्याचं जो योग आला ते 19-20 त्या दरम्यान. ते आता ह्या महिन्यामध्ये आत्ता निकाल लागला 26ला. मला निकाल लागला, खूप आनंद झाला, कारण आजपर्यंत मी खूप मला त्रास झाला, खूप सोसलं. बाकीची कामं माझी दवाखान्यात मुलं लेकरांना आज न्यायचं ते उद्या न्यायची वेळ आली, कारण त्या दिवशी मला तारखेला जावंच लागत होतं. दिवसभर मला तारखेत तिथं थांबावं लागत होतं त्यावेळेस. तर इतका मोठा कालावधी, 6 ते 7.5 वर्षाचा कालावधी लागलेला आहे निकालाला. तुम्ही कितपत समाधानी आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं तुम्ही निकालाकडे बघताय? खूप खूप समाधानी आहे. आणि तरीही तसं पाहिलं तर आपण कुठल्याही बँकेमध्ये जर एफ डी केली सहजरित्या तर 6-7 वर्षामध्ये माझ्या मते डबल होते रक्कम. मी काय व्याजदराचा विषय न करता किंवा सहज मी रक्कम ती बँकेत मी टाकली असती 9,90,000 तर मला डबल मिळाली असती एफ डी केली असती तर. परंतु मला तेवढी नाही मिळाली. थोडंसं मला उणीव वाटते, कारण पैशाचं व्हॅल्यू थोडंसं 6-7 वर्षानंतर थोडंसं कमी झाले. तसं पाहिलं अगोदर त्यांनी त्यांना माल दिला होता. त्याच्या मी चेक घेण्याच्या अगोदर 2 वर्ष त्यांना मी माल दिला होता आणि त्यांनी त्यावेळेस मला रोख रक्कम मला दिलेली होती. विश्वास होता म्हणायचं तुमचा? त्याने माझा खूप विश्वास संपादन करून माझा खरं पाहिलं तर आम्ही घरी बसून आपण जेवण मिळून करणं वगैरे आम्ही मिळून मिसळून राहायचो. माझा फोटोसुद्धा आहेत, फोटोसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. मी त्याच्या खांद्यावरती हात टाकून सख्या भावासारखा असा मी त्याच्यावरती विश्वास ठेवून मी त्याला माल दिलेला होता. परंतु त्यांनी मला केसाने गळा कापला खरं पाहिलं तर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय आवाहन करायचं? मला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे, आपलं विठुरायाचं पंढरपूर या ठिकाणी मागं गेल्या 3 वर्षाखाली तिथं असंच द्राक्ष बागायतदार संघाची मिटिंग होती. तिथंसुद्धा मी परमेश्वर दत्तात्रय कोरे याचा विषय मी मांडला होता. कारण व्यापारीवाल्या असे येतात 2-3-4 वर्ष डाळिंब बागायतदार असतील, तुमचे द्राक्ष बागायतदार असतील, अन्य पेरू असतील, कुठल्याही बागायतदारांना एक विनंती आहे हात जोडून की त्यांनी उधारी माल होता तेवढं देऊ नये आणि जर द्यायचा असेल तर चेक घ्यावा त्यांनी. आणि चेक घेतला तरीही 2 वेळा 1 वेळा बॉन्ड्स करून त्यांनी शांत बसतात. शांत न बसता त्यांनी सरळ आपलं चांगलं व्यवस्थित चांगले वकील पाहून कोर्टात लढाई करावी. भलं न्याय मिळायला वेळ लागेल, परंतु न्याय देवता न्याय देतेच. थोडासा विलंब लागेल, वेळ लागेल, आणि त्यांनी न थांबता न्यायासाठी मग झगडत राहावं. म्हणूनच माझे जास्त प्रयत्न चालू आहेत की जी मला ही वेळ एवढी मोठी आलेली आहे, एवढे वर्ष थांबण्याची, किंवा खूप खूप त्रास झाला मला. संध्याकाळी 12-1ला जर मला जाग आली तर मी रात्रभर मी झोपत नव्हतो, कारण मी एवढा मोठा जो माल दिलेला होता द्राक्ष माल, ठीक आहे, मी एकटा मी मालक नव्हतो. मी असेल, माझी पत्नी, मुलं, सर्वजण आम्ही भरपूर आम्ही कष्ट करत होतो. मी काय एकटा मालक नव्हतो. मला वाटत होतं की मी माझ्या कुटुंबावरती अन्याय केलेला आहे, अन्याय करतोय असं मला वाटत होतं. तर असा प्रकार द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर जास्त करताना दिसते. शेतकरी व्यापाऱ्यांबरोबर विश्वास ठेवून माल देतात आणि असे प्रकार जास्त करतात. असा प्रकार झालेला शेतकरी अनेक आपल्या सोलापूर जिल्ह्यात असून किंवा बाहेरून अनेक शेतकरी आहेत. त्यांना काय सांगाल, किंवा ही नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचा व्यापाराला दिलेला पैसा परत येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की पहिला तर उधारी माल देऊ नये एक. आता माझा अनुभव वैयक्तिक पाहिलं तर, आणि जर द्यायचंच असेल तर पूर्ण त्याची खात्री करून की बाबा चेक म्हणजे सर्वस्व नव्हतं, कारण आहे परंतु वेळ खूप जातो आहे त्याच्यामध्ये. म्हणून विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. असे सोलापूर जिल्ह्यात किती व्यापारी असतात? बरेच व्यापारी आहेत, आणि याच व्यापाऱ्याने मलाच एकट्याला असं फसवले असं नाही, बऱ्याच जणांचंच आहे. परंतु फक्त आपले काशीगावचे झांबरे नाना पाटील आहेत, त्यांना याने 2 चेक दिले होते. त्यांची पण रक्कम काहीतरी 12.5 लाख रुपये यांच्याकडे आहे, आणि त्यांची प्रिंट पण मी कोर्टामध्ये मी जमा केली होती. परंतु त्यांनी त्यांचे मोठे बागायतदार आहेत किंवा त्यांचं मन मोठं असं म्हणून पण त्यांनासुद्धा ह्या व्यापाऱ्याने फसवलं आहे 12.5 लाख रुपये. आणि सांगा की आता तुम्ही झांबरे नानाचा उल्लेख केला, नानांची त्या प्रक्रियेदरम्यान काय बोलणं झालं का? तुम्ही त्याची भेट घेतली होती का? तुम्ही त्यांची चर्चा केली का? मी नानांची भेट घेतली.
आदरणीय नाना झांबरे, नाना बाळासाहेब झांबरे नाना म्हणजे आमचे द्राक्षे ह्याच्यातले काय म्हणतात द्राक्ष बागायदारातले आमचे खरं दैवतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही बागा लावलेल्या आहेत. भलं आपल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी नानांमुळेच बागा वाढलेल्या आहेत. ते मोठे शेतकरी आहेत. मी भेट घेतली. मी त्यांना म्हणलं नाना असं काय करावं, तर नानांनी मला त्यांचे चेक दाखवले आणि नानांनी मला सांगितलं की त्यांची पण याच व्यापाऱ्याने फसवणूक केली. ह्याच व्यापाऱ्याने फसवणूक केली आणि त्याने पण मला चेक दाखवले. आणि परंतु नाना म्हटले की एवढ्या मोठ्या व्यापारातून मला नाही जमणार कदाचित असं वगैरे काहीतरी थोडंसं नेगेटिव्ह. नानांनी केस नाही केली. नाना म्हणजे खरं पाहिलं तर देव अवतारच आहेत. म्हणजे एवढा मोठा गुन्हा होऊन सुद्धा एखाद्या समोरच्या व्यक्तीला ग बसतात म्हणजे थोडी दैवी शक्तीच म्हणावं लागेल. अगदी तुकाराम महाराजांसारखे. एकत्रित खरं तर मोठा काळ गेला. काय भावना, शेवटची प्रतिक्रिया काय असेल? न्यायालयीन निकालाकडे कशा पद्धतीने बघता? मी न्यायालयीन निर्णयाकडे मी खरंच न्यायदेवता म्हणजे माझ्यासाठी देवच आहेत आता सध्या. कारण मी पण हतबल झालो होतो एवढ्या वर्षामध्ये. माझा देवावरचा सुद्धा विश्वास कमी झालेला होता, परंतु आता देवावरती माझा जास्त विश्वास आलेला आहे. कारण मला खरंच वेळ लागला, परंतु मला न्याय दिला आणि न्यायदेवतेला मी नमस्कार दंडवत घालतो की खरंच मला न्याय दिला आणि मी खरंच खूप खुश आहे याच्यावर.